गोंदा माधा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी 4 आणि 4 8 4 सुना होत्या लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुना बाई नाम याच्या सुनांचे नाव लक्षात राहील का लाडाई गोडाई यसाई आणि साखराई 8 आणि 4 बोला ना 12 एक बहीण होती एक लेक होती लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी वेडी पिसी जनी नाम याची 12 आणि 2 14 आणि 15 जनाबाई एवढं मोठं कुटुंब नामदेव महाराजांचं आणि त्या नामदेव महाराजांनी त्यांच्या जीवनात 100 कोटी अभंग करायची प्रतिज्ञा केली 100 कोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐक नाम्या त्यावेळेला नामदेव महाराजांना अभंग लिहिण्याची मदत घरातल्या प्रत्येकाने केली आणि त्यापैकी नारायण महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव नामदेव महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांचा हा अभंग आहे महाराज म्हणतात आमचं 14 लोकांचं कुटुंब आहे पण 14चे 14 नाम याचे घरी 14 जण स्मरती हारी 14 जण स्मरती हारी 14 जण स्मरती हारी ओ नाम याचे घरी 14 जण स्मरती हारी 14 जण स्मरती नाम याचे घरी 14 जण स्मरती हरी 14च्या 14 लोकांचा एकच व्रत एकादशी आणि आम्हा 14च्या 14 लोकांचा एकच देव केशव आमचं तीर्थ तुळस याचाच उल्लेख मी जो अभंग सेवेकरता निवडला अभंगाच्या प्रथम चरणात आणि कडे देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी ओ देव केशव तीर्थ तुळसी ओ आणि कनीनो पातादल आणि कनीनो पातादल
यांच्याकरता टाळ्या वाजवा ना एकदा. वा वा वा, आपली टीम फार भारी आहे. 3च लोकांची टीम आहे पण एकदम भारी आहे. अरे माझ्यासारखे कीर्तनकार फोन करा, एका दिवशी 10 कीर्तनकार येतील. इतके बद 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 महाराज लोक झाले आहे. पण हे गुणवान लोक भेटणं दुर्मिळ आहे. गोड चाल म्हटली महाराजांनी. आम्हा व्रत एकादशी. नारायण महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत. महाराज म्हणतात आमच्या घरातल्या सर्वांचं एकच व्रत आहे, एकादशी. आम्हा व्रत एकादशी. हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये जे व्रत वैकल्य सांगितलेलं आहे त्यामध्ये सर्व व्रतांचा राजा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असं व्रत कोणतं असेल ते फक्त एकादशीचं व्रत. आम्हा व्रत एकादशी. नारायण महाराज म्हणतात आमच्या घरातल्या सर्वांची एकादशी व्रत आहे. इमानदारीने हात वर करा, कोणाकोणाच्या एकादशी आहे. 1 2 4 10 25 50 40. बरं, काय हरकत नाही. काही काही करू का नको, करू का नको अशा करत होते. मी असं गृहीत धरतो की श्रोत्यांमध्ये 50% लोकांचा उपवास आहे आणि 50% लोकांनी काय केलंय, भाकरी चेनल्या आहे. अरे एकादशी व्रत हे काही आठवडे येत नाही. 15 दिवसातून एक. इकडे लक्ष द्या. महिन्याच्या 2, 12 महिन्याच्या 24. यंदा अधिक मास आहे. 24 आणि 2 26. पुन्हा 5 उपवास सांगितले. पर्व काळ भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जन्माष्टमी, वामन जयंती, शिवरात्री उत्तमोत्तम. हे जे उपवास आहे 5, रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, शिवरात्र, हे 5 उपवास एकादशी प्रमाणे करायचे आहे. बऱ्याचशा गावांना महाराज आजही रामनवमीच्या दिवशी काला होतो. रामनवमीच्या दिवशी काला करायचा नाही, एकादशी प्रमाणे तो उपवास करायचा आहे. 26 आणि 5 किती झाले, करा पटकन बेरीज. 31. वर्षाचे दिवस किती, 360. 360 दिवसातून 31 दिवस वजा करा. राहिलेले दिवस काही खा म्हणजे भलतंच खाऊ नका, योग्य तेच खा. महाराज म्हणतात 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसा एक एकादशी. कार्य न करीशी व्रत सार, व्रत सार. काय तुझा जीव जातो एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी. काय जातो एकादशी. महाराज म्हणतात 15 दिवसातून जर तू एक एकादशीचा उपवास केला तर काही मरणार आहे का? तसा माणूस लगातार 42 दिवस पर्यंत बिना अन्न पाण्याचा जगू शकतो. किती दिवस? 42 दिवस. तुम्ही प्रयोग करू नका, फुकट मराल आणि माझं नाव सांगाल. परंतु
शास्त्रदृष्ट्या मनुष्य बिना अन्न पाण्याचा 42 दिवसपर्यंत जगू शकतो. महाराज म्हणता 15 दिवसातून येणारी एक एकादशी जर तू उपवास केला तर मरणार आहे. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धनी घेशी किंवा अन्न घेशी. माईबाप हो, ए बोरा खाली बसा रे, ए बस खाली, ए बोरा, हे बांदर पोरग हे कोणाचं आहे, ए बोरा बस खाली बस. सांगा ना त्यांना पटकन, पोरगी का पोरग आहे, पोरगी का. चला मला विक्षेप सहन होत नाही, लक्षपूर्वक ऐका. पंधरा दिवसातून एक उपवास. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धनी घेसी. प्रत्येकाने एकादशी करा. नारायण महाराज म्हणता आमच्या घरातल्या सर्व लोकांचा एकच व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी. असे काही घराने पाहायला भेटता आजही की घरातल्या लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांचं एकच व्रत एकादशी, उपवास. नाही तर काही काही घरामध्ये एकच एकादशी धरतो आणि बाकीचे जेवण करतात. काही काही घरामध्ये एकादशी कधी येते याची खबर राहत नाही त्यांना. बरं या मधल्या एकादशी जाऊ द्या हो. आषाढी सारखी एकादशी, वारकरी पंढरपूरहून वारी करून घरी आले, डोक्यावर बोचके, चांगला 80 वर्षाचा म्हातारा ओट्यावर बसला होता. का हो, कुणीकडून? वारकरी म्हटले तुला माहित नाही बाबा, अरे आषाढी एकादशी करून आलो आम्ही पंढरपूरहून. तो झालिब्या आखाडी, काय म्हणतो तो, झालिब्या आखाडी, म्हणजे त्याला खबर बी राहत नाही आषाढी कधी असते तर. काही काही असे घराणे आहेत की त्या घरातल्या सर्व लोकांची एकादशी. म्हणून येता जाता चर पण एकादशी, येता जाता चर पण एकादशी. एकादशीच्या दिवशी भरपूर फाडा खावं. आणि तुम्हाला सांगू, घरातला जो कोणी एकादशी धरतो ना, त्याचा इतका फायदा असतो. दशमीच्या दिवशी घरातले त्याला आग्रह करता, घे उद्या तुझी एकादशी, घे चतकर भाकरी. हा म्हणतो नाही ना, घे उद्या एकादशी तुझी. मग त्याला दशमीच्या दिवशी आग्रहपूर्वक जेव घालतात. एकादशी झाली, एकादशीला फराळा बसला, घे आज तुझा उपवास आहे, घे. हा म्हणतो नाही ना, घे. एकादशीला त्याला फराळाचा आग्रह. द्वादशी सोडायच्या वेळेला बसला जेवायला, घे कालची तुझी एकादशी होती. जे एकादशी धरणाऱ्याचा एवढा फायदा असतो. म्हणून प्रत्येकाने एकादशी व्रत करा. महाराज म्हणता एकादशीच्या दिवशी जो भाकरी खातो तो जगातलं पाप खातो. एकादशीचा अन्न पान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधभजन. एकादशीचा अन्न
महाराज म्हणतात एकादशीचा अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते एक. एकादशीच्या दिवशी जो भाकरी खातो तो कुत्र्याची विष्ठा खातो. कारण एकादशीच्या दिवशी जगातले सर्व पाप त्या अन्नाचा आश्रय करतात आणि एकादशीच्या दिवशी तो अन्न भक्षण करतो, जगातलं पाप खातो. आणि म्हणून प्रत्येकाने एकादशीचा उपवास करा. नकळत जर तुमची एकादशी मोडली गेली तर पाप लागत नाही. नकळत समजा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी एसटीने मुक्ताईनगरला गेलात, एसटी स्टँडवर उतरलात, एसटी स्टँडच्या समोर गरम गरम भज्जे, गरम गरम जिलेबी, पाववडा याने पाहिला ना हॉटेलमध्ये गेला. एक प्लेट भजे, एक प्लेट जिलेबी घेतली, 2-4 भजे तोंडात टाकले, एक जिलेबीची चकती तोंडात टाकली, आठवण झाली एकादशी. महाराज म्हणता आठवण झाली, उठून जा, हात धुवून टाक, पुन्हा उपवास कर, तरी तुला एकादशी केल्याचं फळ प्राप्त होईल. पुन्हा म्हणतो जाऊ द्या, आता एकादशी मोडलीच गेली, टाकू मोंडी करून. काय म्हणतो तो? टाकू मोंडी करून. नकळत जर तुमची एकादशी मोडली गेली तर पाप नाही. विठ्ठल अरे एकादशी व्रताचा फार मोठा महिमा आहे. भगवान म्हणतात जो एकादशी व्रत करतो मी त्याच्या घरी वास्तव्य करतो. एकादशीचा व्रतधारी नित्य नांदे मी त्याचे घरी. नवे नवे एकादशी व्रत सर्व व्रतांचा राजा आहे. आठवड्यातून तुम्ही 5 उपवास नाही केले तरी चालतील. काही लोक आठवड्यातून 5 उपवास करता हो. मी तर असं म्हणेल आठवड्यातून 5 उपवास करण्यापेक्षा 15 दिवसातून येणारी एकच एकादशी करा. सर्व व्रत केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. एकादशी व्रताचा फार मोठा महिमा आहे की ज्या एकादशी व्रताच्या पुण्याईने रुक्मांगद राजाने आपली सारी नगरी वैकुंठाला नेली. रुक्मांगद एकादशी नगरे नेले वैकुंठाची, नगरे नेले वैकुंठाची, नगरे नेले वैकुंठाची. रुक्मांगद एकादशी नगरे नेले वैकुंठाची, नगरे नेले वैकुंठाची, नगरे नेले वैकुंठाची. रुक्मांगद एकादशी नगरे नेले वैकुंठाची, रुक्मांगद एकादशी नगरे नेले नगरे नाही नगरी. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी. रुक्मांगद राजा हा अयोध्या नगरीचा राजा होता. त्याच्या नगरीमध्ये सर्व लोक एकादशी व्रत करणारे होते. सापडेल का आपल्या गावामध्ये? रुक्मांगदाच्या नगरीत सर्व लोक घरोघरी एकादशी व्रत करत होते. आणि इंद्राने रुक्मांगदाची जी परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्याने एकादशीच्या दिवशी मोहिनीला त्याच्या नगरामध्ये पाठवलं. आणि ती मोहिनी एकादशीच्या दिवशी रुक्मांगद राजाच्या वाड्यात आली. राजन, मला फार भूक लागलेली आहे, भोजन पाहिजे. राजाने सांगितलं, बाई चुकून आलीस तू आज आमच्या घरी. आज आमच्या घरी सर्व लोकांची एकादशी आहे, उपवास आहे. पण ती परीक्षा घेण्याकरता आली होती. ती म्हटली, राजन मला भूक लागलेली आहे, मला भोजन पाहिजे. राजाने सांगितलं, बाई तुला आमच्याच घरी काय, आज अयोध्या नगरीत कुठेच तुला भोजन मिळणार नाही, फार झालं तर फराळ मिळेल.
आता फराळाचे पदार्थ तर काय कमी आहे का हो? ऐशी एकादशी करना तो द्वादशी की नानीच. बाई कुठे जरी गेली तू आज तरी तुला कोणी भोजन देणार नाही. फार झालं तर फराळ मिळेल. पण ती परीक्षा घेण्याला करता आली होती. ती म्हणली राजन मला भोजन पाहिजे, भोजन पाहिजे. राजा म्हटला फराळ आहे, तयार आहे, बस कर फराळ. नाही मला भोजन पाहिजे. जर तू मला भोजन देत नसेल तर त्या मोबदल्यात तुझ्या मुलाचं शिर कापून दे. काय काय ऐकताय ना तुम्ही? शिर कशाच्या मोबदल्यात? एकादशीच्या व्रताच्या मोबदल्यात. हे राजा जर तुम्हाला जेव घालत नसेल तर त्या मोबदल्यात तुझ्या मुलाचं शिर कापून दे. आई बाबू यदा कदाचित आपल्यावर जर असा प्रसंग आला, येणार तर नाहीच, आला तर मला नाही वाटत आपण या परीक्षेमध्ये पास होऊ म्हणून. अरे रुक्मांगद राजा किती व्रतनिष्ठ होता. त्याने एकादशी व्रता करता स्वतःच्या मुलाचं शिर कापून दिलं, पण व्रत मात्र मोडलं नाही. असा व्रतनिष्ठ राजा रुक्मांगद होऊन गेला. नारायण महाराज म्हणतात तेच व्रत आमच्या घरातले सर्व लोक करतायत. आम्हा व्रत एकादशी. आणि आमचा देव केशव आहे, आमचं तीर्थ तुळस आहे. देव केशव तीर्थ तुळसी. भगवान श्री हरीने या भूतलावर अनंतावधी अवतार घेतलेले आहे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाडू कृपाडू दिना लागी उद्धरणे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाडो कृपाडो दिना लागे उद्धरणे. देवाने अनंतावधी अवतार घेतलेले आहेत. श्रीमद भागवतामध्ये देवाचे 24 अवतार सांगितले आहे. संत मालिकेमध्ये देवाचे 10 अवतार सांगितले आणि गर्ग संहितेमध्ये देवाचे एकूण 6 अवतार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम या 6 पैकी 2च पूर्ण अवतार आहे. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहेत. जो राम तोच कृष्ण, जो कृष्ण तोच केशव, जो केशव तोच विठ्ठल. राम बरवा कृष्ण बरवा, केशव माधव बरवा बाईयानो. सुंदर माधव बरवा बाईयानो. राम बरवा कृष्ण बरवा. जो राम तोच कृष्ण, जो कृष्ण तोच केशव, जो केशव तोच विठ्ठल. केशी नावाच्या दैत्याला त्याने ठार मारलं म्हणून त्याचं नाव केशव. देव केशव. महाराज म्हणता आमच्या घरातल्या सर्वांचा एकच देव आहे केशव, की ज्याचं नाव विठ्ठल आहे. आपला तो वार परत देव बदलतो. काय बदलतो? वार परत देव बदलतो. आजचा वार काय आहे? हा, येडकोट येडकोट, येडकोट येडकोट. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी.
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी येडकोट येडकोट काय करतो हडत काय उधळतो हो खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस तुझं मी करीते नवस तुझं मी करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस मरू दे रे खंडेराया माझी सासू मरू दे रे खंडेराया माझी सासू सासू मेल्यावर मला येईल हसू खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस रविवार गेला सोमवार आला की बस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय महादेवाच्या मंदिरात काय जातो येऊ नको जास्त पाणी काय टाकतो बेल काय वाहतो हा. एक लोटा जल सब समस्या का सोमवार गेला मंगळवार आला की बास हा इकडे मारुतीरायाच्या दर्शनात करता येतो मंगळवार आला की देवीकडे काय जातो बुधवार आला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम बुधवारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरुवार की दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो शुक्रवारी आई गांबाबाई आजी आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला 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 आई भवानी जगदंबा माता की शुक्रवार गेला शनिवार आला हे दुःख भंजन मारो नंदन सुन लो मेरी पुकार पवना सुत विनती मारवा पवना सुत विनती मारवा हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवना सुत विनती अरे धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेलाशी तू सूर्याला धराया थरथरली हे धरणी थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता
सुत हनुमान की जय राम भक्त हनुमान की जय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमंतरायाने जी भक्ती केली त्या भक्तीला तोड नाही. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. हनुमंतराय दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार आहे. आणि असं त्या मारुतीरायाचं हे जागृत स्थान आहे. मायबाप हो, आपण भाग्यवान आहोत. दर शनिवारी दर मंगळवारी या ठिकाणी तुम्हाला येऊन हो हनुमंतरायाचं दर्शन होतंय. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. विठाला शनिवार गेला रविवार आला की पुन्हा तेच. परंतु नारायण महाराज म्हणता आमचा एकच देव तो हा विठोबा निधान. हो ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. हो पाऊले समान विटेवरी शोभती. तो हा विठोबा निधान. बढिया माझा पंढरी राम तो या देव बाई देव तो या देव बाई देव तो या देव बाई देव. बढिया माझा पंढरी राम तो या देव बाई देव तो या देव बाई देव तो या देव बाई देव देव. अरे तो सर्व देवांचा देव आहे. इंद्रादिक ब्रह्मादिक देव ज्याचं ध्यान करता, इंद्रादिक देव ज्याची पूजा करतात. बडिया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी मावली. द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी लाडका तो हरी यशोदेचा. जो विठ्ठल तोच केशव आहे. नामचा देव केशव. देव केशव तीर्थ तुळसी. महाराज आमचं म्हणता आमचं तीर्थ तुळस आहे. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. मिरवा म्हणजे हातात धरून नाही. आम्ही माडकरी आहोत. मिरवा म्हणजे घाला आणि तीही मरायच्या अगोदर घाला. काय 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 मरता मरता का होईना माळ घातल्याशिवाय मरू नका. कंठी मिरवा तुळसी. बसल्या बसल्या प्रत्येकाने आपले गडे चेक करून घ्या आहे किंवा नाही. नसेल तर कोणत्या का महाराजांच्या हातून होईना पण माळा टाकल्याशिवाय राहू नका. हा तीर्थ तुळस. तुळस ही फार पवित्र आहे. तुळशीसारखी पवित्र वस्तू या जगामध्ये दुसरी कुठलीच नाही. धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा. अशी एकही वस्तू नाही की ती तुळशीची बरोबरी करणार आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तुळस आहे. म्हणून तर देवाने आपल्या गळ्यात घातली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. देवाला तुळस फार प्रिय. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का. तैसीच प्रीती करी भोड्या भाविका. नामा पद पंकज पादुकाक्षरी मस्तकी वंदितसे. म्हणून महाराज म्हणता आमचं तीर्थ तुळस आहे. देव केशव तीर्थ तुळसी. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. नारायण महाराज म्हणतात आणि आमच्या घरातल्या सर्व लोकांचा एकच विषय फक्त कीर्तन म्हणजे कीर्तन. कीर्तना व्यतिरिक्त आम्ही दुसरं कुठलं साधन केलं नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
जगद्गुरु श्री तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. महाराज म्हणतात आमचा विषय एकच फक्त कीर्तन आणि नेणोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन. मायबाप हो, कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त कीर्तन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलवतात हरी कीर्तनात. कृते ध्यायतेम विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यायाम कलवतद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये फक्त उद्धाराचं साधन कीर्तन आहे. महाराज म्हणता आमच्या घरातल्या सर्व लोकांचा विषय कीर्तन आहे. न तर काही काही घराने असे पाहायला भेटतात, मालकाला कथा कीर्तन आवडतं, बाई असते 14 जानेवारी. काही घरामध्ये बाईला कथा कीर्तन आवडतं, याला भिका भीमा आवडतो. मायबाप हो, महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा फार महत्वाची आणि मोठी परंपरा आहे. तुम्ही कुठेही फिरून या, कुठेही जाऊन या, वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. म्हटलं कुठल्या संप्रदायावर कुठल्या पंथावर बोलायचं नाही, पण वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ हा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा पंथ आहे की ज्या पंथाचं दैवत श्रेष्ठ आहे. या पंथाचं दैवत आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा. या पंथाचे संत श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. या संप्रदायाचा पाया विश्व माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या संप्रदायाचा खांब नाथ महाराज आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या संप्रदायाचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य कोणी केलं असेल तर नामदेव महाराजांनी. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि या संप्रदायाचा कळस तुका झालाशे कळस, भजन करा सावकाश. या संप्रदायाचे संत श्रेष्ठ. तुम्ही भाग्यवान आहात. नव्हे नव्हे आपण सर्वजण भाग्यवान आहात की आईसाहेब मुक्ताबाई आपल्याला लाभलेल्या आहेत. की ज्या मुक्ताईने 3 देवांना उपदेश केलाय. पहिले नामदेव, दुसरे ज्ञानदेव आणि तिसरे चांगदेव. या 3 देवांना उपदेश करणार नाही. आदिशक्ती आद्यत्रय जननी देवांजी. या संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे. ग्रंथ ज्ञानेश्वरी, भागवत गीता, रामायण, हरिपाठ ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि या वारकरी पंथाचा मंत्र श्रेष्ठ आहे. बरा हा मंत्र कानफुक्या नाही. उघडा मंत्र जाना, रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. बोला बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय रामकृष्ण. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण
हरी जय 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 राम कृष्ण हरी. उघडा मंत्र आहे, कान फुक्या नाही. काय कान फुक्या नाही, उघडा मंत्र आहे. बरं कुठे बी घ्या, कसा बी घ्या. बरं हा मंत्राचा जप करण्याकरता आंघोळच केली पाहिजे असं काही नाही, तोंड धुतलं पाहिजे असं काही नाही. नलगी आंघोळी तोंड धुवावी, याचा अर्थ असा करू नका अंग धुऊ नये तोंड धुऊ नये म्हणून. जिथे असाल तिथे करा, मंत्र श्रेष्ठ. म्हणून नारायण महाराज म्हणतात आम्ही कीर्तना व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. कीर्तन शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन नाहीये. कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये. कीर्तन सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाहीये. अरे कीर्तन सप्ताहाचा अर्थ आहे तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. पण आज कीर्तन लोकांनी त्याचा बाजार केलाय. कीर्तनाचा बाजार होत चाललाय. अहो श्रोत्यांना कीर्तनच कळत नाही खरं काय आहे. श्रोत्यांना असं वाटतं कीर्तनकाराने कीर्तनातून विनोद केला पाहिजे, कीर्तनकाराने कीर्तनातून हसवलं पाहिजे. अरे कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाहीये. कीर्तन हे मनोरंजनाकरता नाहीये. ज्याला असं वाटत असेल महाराजांनी कीर्तनातून हसवलं पाहिजे त्याने अजिबात कीर्तनाला यायचं नाही. त्यांच्याकरता मनोरंजनाचे साधनं भरपूर आहे. दररोज तो तारक मेहता का उलटा चष्मा, तो भागा, त्याच्याकडे पाहिलं की माणसाला आपाप हसू येतं. हे मनोरंजनाचे साधन आहे. ज्याला वाटत असेल कीर्तनकाराने विनोद केला पाहिजे त्याने अजिबात कीर्तनाला यायचं नाही. पण श्रोत्यांच्या टेंडन्सी वाईट झाली आहे. अरे कीर्तनकाराकडनं ज्ञानाची अपेक्षा करा, कीर्तनकाराकडनं संत वाङ्मयाची अपेक्षा करा, विनोदाची अपेक्षा करू नका. पण लोकांची टेंडन्सी इतकी वाईट झाली, जो महाराज कीर्तनात तो जास्त हसवतो तो मोठा महाराज. अरे कीर्तनकाराने कीर्तनातून भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञाना विरहित इतरा. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करोनी मूर्ती ठसावी, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, जेणे करोनी मूर्ती ठसावी, मूर्ती ठसावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी हरीची, जेणे करुणी मूर्ती ठसावी. नारायण महाराज म्हणतात आमचा विषय फक्त कीर्तन आहे. कीर्तनातून भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं. अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. कीर्तनाचे अनेक प्रकार आहे. गुण कीर्तन, नाम कीर्तन, स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन. नाम कीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपी, जडतील पापे जन्मांतरीची. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनात देवाने नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन परंपरा सर्वात श्रेष्ठ अशी परंपरा आहे. नारायण महाराज म्हणतात कीर्तना व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीच केलं नाही. अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन.
नारायण महाराजांना विचारलं, महाराज तुमचा विषय कीर्तन, तुमचं व्रत एकादशी, तुमचा देव केशव, मग तुम्हाला संगत तरी कुणाची आहे? नारायण महाराज म्हणता, आम्हाला संगत अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत संगती निरंतर, 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 संत संगती निरंतर. प्रेम धारा हे भंडारा, हे भंडारा, हे भंडारा, आणि कणेनो बासादड, आणि कणेनो बासादड, आणि कणेनो बासादड, आणि कणेनो बासादड, सादर सादर. वाह! श्री संत नारायण महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, महाराज म्हणतो आम्हाला संगत संतांचे. संत संग निरंतर, प्रेम धन हे भांडार. प्रेम हेच आमचं धन आहे. आम्हाला सतत संगत संतांची. संगतीचे 2 प्रकार आहे, एक कुसंग आणि दुसरा संत संग. जीवनामध्ये वाईट संगतीचा त्याग करा. कुसंग सर्वतैव त्याज्यः, दुसंग सर्वथैव त्याज्यः. वाईट संगतीचा त्याग करा. दुष्ट माणसाची संगत किती करावी? वर्षभर नाही, 6 महिने नाही, महिनाभर नाही, 15 दिवस नाही, आठवडा नाही, 1 दिवस नाही, 1 तास नाही, अर्धा तास नाही, मिनिट नाही. तुकाराम महाराज म्हणतात, क्षकन, तुका म्हणे क्षण, नको तयाचे दर्शन. दुष्ट माणसाची संगत 1 क्षणभर देखील करू नका. त्या अजामेळाला फक्त 1 क्षणभर त्याने वाईट दृश्य पाहिलं, त्याच्या जीवनाचं अधपतन झालं. जीवनामध्ये वाईट संगतीचा त्याग करा. माडकऱ्याने अजिबात दारुड्याच्या सावलीत देखील उभं राहायचं. काय काय काय? माडकऱ्याने दारुड्याच्या सावलीत देखील उभं राहायचं नाही. जर माडकऱ्याने दारुड्याची संगत केली, समजा याची माळा तुटलीच, एखाद्या माडकऱ्याने म्हटलं, का हो तुम्ही कोणाच्या बरोबर राहता हो? तो म्हणतो, आपले काय करायचं महाराज, आपण नुसतं बरोबर राहू. हो, काय बरोबर राहू रे? 1 दिवस तू पेणार नाही, दुसऱ्या दिवशी पेणार नाही, 3ऱ्या दिवशी तुला तो पाजल्याशिवाय राहणार? गे रे. हा म्हणतो, नाही रे मी माडकरी आहे रे. गे रे. कोण पाहतं घेत नाही. घे. तुला कोण म्हणते माळा काढ? ती माळा काढण्याशी वर कर, करवर 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 करवर. असे गंजत बात्तल माडकरी आहे की त्यांच्या गळ्यात माळान ते दारू ढोसलता. विठाला ढाला ढाला. जीवनामध्ये दारुड्याची संगत करू नका, संतांची संगत करा. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. बन गई प्रहलाद जी की बन गई. हो तो बाज दावरे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे. तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. अरे जीवनामध्ये संतांची संगत करा की जी संगत तुमच्या आमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. अर्धक्षण घडता संतांचे संगती,
तेने होय शांती महत पापा निमिषार्ध सत्संगती वास कल्पांती वैकुंठी. जीवनामध्ये संतांची संगत करा. नारायण महाराज म्हणता आम्हाला संगत संतांची आहे आणि संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. प्रेम हेच आमचं धन आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. नारायण महाराजांना विचारला आणखी काही. बस नारायण महाराज म्हणतात मी 3 चरणामध्ये जे सांगितलं तीच आमच्या घराण्याची परंपरा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणी. विनवी विष्णुदास नारायण विनवी विष्णुदास नारायण हो विनवी विष्णुदास नारायण विनवी विष्णुदास नारायण विनवी विष्णुदास नारायण विनवी विष्णुदास श्री संत नारायण महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात विनवी विष्णुदास नारा आयशी आमची परंपरा. नारायण महाराज म्हणता हीच आमच्या घराण्याची परंपरा आहे. बस अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. अभंगाच्या 4ही चरणांचा विस्तार पूर्वावर सांगितला. मर्यादित वेळ संपली. बरोबर 8 वाजता कीर्तन सुरू झालं. 10ला 5 कमी आहे. या सर्व अभंगाचं एकच तात्पर्य गळ्यात पवित्र तुळशीची माळा घाला. एकादशीचं व्रत करा. आळंदी पंढरपूर मुक्ताईची शिरसाळा मारुतीची वारी करा. दर्शन करा. जीवनाचं कल्याण करून घ्या. विठोबा रखुमा मारुतीरायाचा पवित्र असा दरबार आहे आणि त्यांच्याच जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव सुरू आहे. आईसाई मुक्ताईचं सान्निध्य आपल्याला आहे. एकदा सर्वांनी मुक्ताईच्या नावाचा जप करूया. हात वर करा. श्री मुक्ताई माऊली जय मुक्ताई माऊली. ताडी 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 जय हो. श्री मुक्ताई माऊली जय मुक्ताई
जय बोल हनुमान राम लक्ष्मण की जय बोलो हनुमान की पवन सुत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की आदि शक्ति मुक्ताबाई ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माझी सेवा संपली. बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझे मला परत करा. बरोबर असेल ते आमच्या गुरुदेवांचं ते घेऊन जात असं वागण्याचा प्रयत्न करा. मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो. हो, फार भव्य असं हे मंदिराचं स्वरूप, मंदिराचं हे भव्य असं प्रांगण आणि या ठिकाणी मंदिराचा झालेला विकास सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. हनुमंतरायाला एकच प्रार्थना करतो, तुमची सेवा करण्याकरता तुम्ही तुमच्या सर्व भक्तांना भरपूर आयुष्य द्या, सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा आणि यांच्याबरोबर माझं बी ठेवा, कारण मला बी 350 शुगर आहे. हनुमंतरायाला प्रार्थना करतो की माझी पण शुगर कमी करा आणि तुमची सेवा करण्याकरता मला वारंवार बोलवा. विठ्ठल जय जय क्षमा पराय विचारले फुला क्षमा पराध रमणे पाया पैकी करा क्षमा परालवा राज तुम्ही तिथ अनादेव सर्वत्र लोकांना सूचित करण्यात येते की उद्या रात्री ठीक 8 वाजता श्री हरिभक्त पारायण सारंदरजी महाराज मेहुणकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. कोणीही चहा